नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत चकलीची भाजणी। त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे। इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे 4 वाट्या। आपल्याला इथे रेशनचाच तांदूळ वापरायचा आहे। त्याचबरोबर आपण इथे हरभरा डाळ घेतलेली आहे 2 वाट्या, म्हणजे तांदळाच्या अर्धी। इथे 1 वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे, अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे। त्यानंतर 1 वाटी आपल्याला पोहे लागणार आहेत। इथे 100 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे अर्धी वाटी। आता इथे आपण 4 चमचे धने, 4 चमचे जिरे घेतलेले आहे। आता हे भाजणीसाठीचे पदार्थ आपण बाजूला काढूया। डाळ तांदूळ हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि एका कॉटनच्या रुमालावरती हे सुकवायला टाकायचं आहे। तर इथे मी आता हे सर्व जिन्नस जे आहे ते व्यवस्थित चांगल्या धुवून घेणार आहे। येथे आपण कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तर मी वेगवेगळ्या कॉटनच्या रुमालावरती हे सर्व जिन्नस वाळत घालणार आहे। तांदूळ पाहू शकता, मी स्वच्छ इथे तांदूळ धुवून घेतलेले आहे। आता हे आपल्याला या कॉटनच्या रुमालावरती पसरवून ठेवायचे आहे। खरंच अशा प्रकारे जर तुम्ही भाजणी बनवली तर उत्तम आणि खुसखुशीत अशी आपली चकली तयार होते। तर इथे आपण तांदूळ जे आहेत ते पसरवून ठेवलेले आहे। इकडे आपण दुसरा रुमाल टाकून घेतलेला आहे। यावरती देखील आपल्याला ही डाळ जी आहे, हरभरा डाळ, ती टाकून घ्यायची आहे आणि पातळ वाळत घालायची आहे। यामध्ये उडीद डाळ, जी सालाची उडीद डाळ होती ती होती। इथे मूग आणि उडीद डाळ एकत्रित धुवून घेतलेली आहे, ती देखील मी इथे वाळत घातलेली आहे। आता आपल्याला 2-3 वेळेला ह्या डाळींना हात द्यायचा, म्हणजे एकाला एक चिटकत नाही। उडीद डाळ चिकट असल्यामुळे चिकटल्या जाते, त्यामुळे त्याला अगदी 2-3 वेळेस नक्कीच हात द्या। इथे तांदूळ आपले अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सुकतात। आपण निथळून घेतलेले असल्यामुळे इथे आपले तांदूळ लगेच सुके झालेले आहे, पण आपल्याला यांना आणखीन थोडेसे सुकवून घ्यायचं आहे। तुम्ही तांदूळसुद्धा किंवा बाकीच्या डाळीसुद्धा जास्त सुकवून न घेता छान असा वलसरपणा आहे, म्हणजे आतून दमट आहेत, अशा प्रकारे झाले की आपल्याला हे भाजण्यासाठी घ्यायचे आहे। म्हणजे काय होतं, आपण जेव्हा भाजायला घेतो तेव्हा हे ओलसरपणामुळे तर आता इथे आपलं सर्व व्यवस्थित सुकं झालेलं आहे। आता आपण हे भाजून घेणार आहोत। तर इथे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला। त्यामध्ये आपल्याला उडीद आणि मूग डाळ जे आहे ते एकसारखा आकार असल्यामुळे एकत्रित भाजायला सोपं जातं। तुम्ही तुमचं म्हणजे पद्धतीने तुम्हाला वेगवेगळं सुद्धा तुम्ही ह्या दोन्ही डाळी भाजून घेऊ शकता, पण काम सोपं करण्यासाठी ट्रिक खूप छान आहे। मी घरगुतीच मुगाची डाळ घेतलेली आहे, काही फरक पडत नाही, खूप खुसखुशीत अशी चकली तयार होते। आता इथे आपल्याला चकलीची भाजणी काढून घेण्यासाठी मी खाली तळाशी 4 पदरी कॉटनचा कपडा टाकून वरतून असा स्वच्छ रुमाल टाकलेला आहे। हे भाजली का भाजणी आपल्याला कशी चेक करायची, तर एक डाळ आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे आणि ती डाळ छान अशी मोडली की खुसखुशीत झाली तरच आपल्याला हे काढून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता, कलर अजिबात त्याचा चेंज होऊ दिलेला नाही जास्त, अगदी थोडासा, पण जास्त अजिबात आपल्याला भाजायची नसते। कलर आहे तसाच, पण खुसखुशीत भाजली पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची। तर इथे आपली डाळ जी आहे ती खुसखुशीत भाजलेली आहे। आता ह्या कॉटनच्या कपड्यावर टाकल्यानंतर त्यामधलं जे हीट आहे त्याने आपल्याला घाम येत नाही आणि आपली जी भाजणी आहे ती नरम पडत नाही। आता याचबरोबर आपल्याला हरभरा डाळ देखील तशाच प्रकारे भाजून घ्यायची। हरभरा डाळीचा देखील आपल्याला जास्त कलर न चेंज होता छान खुसखुशीत भाजून घ्यायची आहे। आता ही भाजली का चेक करण्यासाठी सेम प्रोसेस आहे। आपण 2 दाणे बाजूला काढून ठेवले, थोडेसे थंड झाले की आपण ते दाताखाली चेक करून घ्यायचे। असे मस्त कुडू वाजली की समजायचं आपली डाळ देखील छान भाजलेली आहे। यामध्ये अजिबात नख टोचत नाही, तुम्हाला दाताने तोडून दाखवते। तर इथे आपली छान अशी डाळ पाहू शकता खुसखुशीत भाजलेली आहे। आता ही डाळ देखील आपल्याला इथेच यावरती काढून घ्यायची आहे। भाजणी काढत असताना कॉटनचा कपडा घ्यायला अजिबात विसरू नका, त्यामुळे काय होतं, ती सुद्धा आपल्याला खुसखुशीत चकली बनवण्यासाठी मदत होते। आता लास्टला आपल्याला हे 2 भागांमध्ये तांदूळ भाजून घ्यायचे आहे। एक सोबत जर भाजले तर एकसारखे आणि म्हणजे कुरकुरीत आपले तांदूळ भाजले जाणार नाहीत, काही कच्चे तर काही भाजल्या जातील। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही देखील जास्त प्रमाणात जर चकली बनवत असाल तर 2-3 वेळेला तांदूळ भाजून घ्या, कारण तांदळाची क्वांटिटी आपली सर्वात जास्त असते। तर आता तांदूळ देखील आपल्याला त्याच प्रकारे चेक करायचे आहे। थंड झाल्याशिवाय आपल्याला याचं
म्हणजे लक्षात येत नाही. तर इथे व्यवस्थित आपले तांदूळ पाहू शकता भाजलेले आहेत. कारण पिठासारखं जर झालं तर मात्र मग तांदूळ भाजलेले नसतात. इथे आता पुन्हा एकदा 1 मिनिटभर मी भाजून घेतलं, कारण थोडंसं हे होत होतं. तर आता पहा तुकडा पडत आहे. तुकडा पडला पाहिजे, पिठासारखं असं बोटावरती चुरगळलं नाही पाहिजे. तर आता तुकडा पडला की आपण तांदूळ काढून घेतले. याच प्रकारे आपण दुसरीसुद्धा बॅच भाजून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी आपली इकडं डाळ तांदूळ हे भाजून झाले. आता बाकीचं जे आपल्याला साहित्य आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण तोच पॅन पुन्हा एकदा ठेवला. इथे आपल्याला हा साबुदाणा जो आहे तो एकदम असा फुलून येईल इतका आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. पण तो करपला जाणार नाही किंवा त्याला काळे डाग उठणार नाहीत, याची काळजी घ्यायची. तुम्ही पाहू शकता कढई गरम आहे, लगेच उडायला सुरुवात झाली. तर साबुदाणा छान असा फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशाच प्रकारे तुम्हाला देखील भाजून घ्यायचं आहे. चकलीची भाजणी करत असताना कुठल्याही जिन्साचा आपल्याला म्हणजे कलर बदलू द्यायचा नाही. साबुदाणा भाजून झाला की आपल्याला पोहे देखील त्याच प्रकारे भाजून घ्यायचे आहे. ज्या प्रकारे आपण चिवड्याला पोहे भाजतो अशा प्रकारे खुरखुरीत झाले पाहिजे इथपर्यंत आपल्याला इथे आपण पोहे भाजून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता पोह्याचा देखील आपण कलर चेंज होऊ दिलेला नाही. इथे आपल्याला जिरे आणि धने अगदी 1 मिनिटभरच आपल्याला अर्धा मिनिट ते मिनिटभरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. जास्त वेळ भाजल्यास जिऱ्याची चव जे आहे ते कडवट येते. त्यामुळे जास्त वेळ भाजू नका. असं वाटलं की कच्चेपणा गेला लगेच आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे आहे. इथे आपली चटणीची भाजणी जी आहे ते तयार झालेली आहे. आता ही थंड करून तुम्ही गिरणीतून दळून आणा आणि आवश्यकतेनुसार पाणी तिखट घालून मळून घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.